सत्य असेल तेच दिसेल. राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळांपासून मोठ्या घडामोडी पाहायला मिळतात. आमदार रवी राणा हे गेल्या काही काळापासून भाजपच्या सोबत आहेत. अशातच आता रवी राणा यांनी आपल्याला शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ऑफर आल्याचं विधान केलंय. त्यामुळे महायुतीतील मित्र पक्षांमध्ये नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न उपस्थित होतोय. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. रवी राणा यांनी म्हटलंय की राज्यसभेची जागा सुनेत्रा पवार यांची होती. ती जागा भारतीय जनता पार्टीला मिळाली असती तर नक्कीच नवनीत राणा राज्यसभेवर गेले असते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे निश्चित केलं होतं. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी खऱ्या अर्थानं नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून फॉर्म भरावा अशी अट टाकली होती. त्यांच्या भावना चांगल्या होत्या. नवनीत राणा राष्ट्रवादी पक्षातर्फे गेल्या पाहिजेत असं सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांच्या मनामध्ये होतं. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. पुढे बोलताना रवी राणा म्हणाले की नवनीत राणा यांचे विचार हे भारतीय जनता पार्टीचे विचार हिंदुत्वाचे विचार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये नवनीत राणा काम करतायत. त्यांच्या नेतृत्वामध्ये शेवटपर्यंत मी काम करत राहील असा निर्धार नवनीत राणांनी केला होता. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून सातत्यानं त्या विचारावर काम करून जनतेची सेवा करत आहेत. या पदासाठी इकडे तिकडे उड्या मारण्यापेक्षा निष्ठेनं आणि आपल्या विचाराला धरून काम केलं पाहिजे. हा उद्देश, हा संकल्प नेहमी नवनीत राणा यांचा आहे. रवी राणा यांनी म्हटलंय की एकनाथ शिंदे यांनी अनेकदा मला विदर्भाच्या दृष्टिकोनातून, जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांच्या पक्षाच्या दृष्टीनं शिवसेनेमध्ये यावं, काम करा अशी ऑफर दिली होती. मी आधीच सांगितलं होतं की मी स्वतः देवेंद्र फडणवीस यांचा एक निष्ठावान सैनिक म्हणून काम करतेय. जोपर्यंत राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत तोपर्यंत त्यांच्यासोबत सुद्धा मी ताकदीनं काम करेन. मी कुठेही जाणार नाही व एकनाथ शिंदे व बच्चू कडू यांचेही आभार मानते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.